दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। अजित पवारांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली। सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीसांना सीबीआय चौकशी संदर्भात निवेदन देण्यात आलं। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर त्या संदर्भातला पत्रव्यवहार लवकरच करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं तटकरेंनी सांगितलं आहे। सीआयडीपेक्षा सीबीआयकडून अपघाताची चौकशी करावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। दादांचा जो अपघाती मृत्यू झाला या संदर्भामध्ये आम्ही त्याला एक निवेदन दिलं। या संबंध प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी त्या ठिकाणी करावी असं मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलं। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की उद्या केंद्र गृहमंत्र्यांच्याकडे राज्य सरकारच्याकडनं या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केला जाईल आणि ही सगळी चौकशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सीबीआयच्या मार्फत जी काय करू इच्छित आहे त्या संदर्भात त्यांच्याकडनं मुख्यमंत्री या नात्याने पावलं उचलली जाणार आहे। सीआईडी मतलब सीआईडी सबसे बड़ी महाराष्ट्र की एजेंसी है। हम धन्यवाद करते हैं सीएम साहब का कि उन्होंने वो एक्सेप्ट करके सीआईडी को दिया, लेकिन सीआईडी को टेक्निकल चीज़ें नहीं पता चलने वाली, तो उनको जो एडिशनल हेल्प चाहिए वो सेंट्रल एजेंसी से मिल सकता है, सीबीआई से मिल सकता है। सीआईडी तो चाहिए, सेंट्रल एजेंसी भी अगर सीबीआई जैसी वहाँ पे इन्वॉल्व हो तो वो चाहिए, लेकिन हमारी मांग ऐसी है आगे लोग यहाँ पे नेशनल ट्रांसपोर्टेशन सेफ्टी बोर्ड, ये जो यूएस का है, क्योंकि ये प्लेन यूएस में बना था। सीआयडीच्या कडे फार सीआयडी चौकशी म्हणजे सीआयडी कडे कुठले टेक्निकल आणि एक्सपर्ट असतात, त्यामुळे सीआयडी चौकशीतून फार काय निष्पन्न होईल असं मला वाटत नाही। सीआयडी पेक्षा सीबीआयची चौकशी व्हावी आणि ती सुद्धा पुन्हा न्यायालयीन चौकशी जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती करून त्या माध्यमातून चौकशी व्हावी असं मला वाटतं।